महानगरपालिका अधिकारी कर्मचाऱ्यांनी आपली कामे प्रामाणिकपणे करावीत व कोणाच्या दबावाला बळी न पडता प्रामाणिकपणे कामे करावीत असे आवाहन उपमहापौर मनोज चौधरी यांनी आयोजित बैठकीत केले. नमस्कार, आपण पाहतात नवराज्य लाईव्ह न्यूज. महानगरपालिकेत आयोजित कर्मचारी संवाद बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. उपमहापौर मनोज चौधरी यांनी कर्मचाऱ्यांना महत्त्वाचे आवाहन केले. कर्मचाऱ्यांनी आपली कामे प्रामाणिकपणे आणि नियमानुसारच करावीत. तसेच कोणत्याही प्रकारच्या दबावाला बळी न पडता त्यांनी चांगले कामे करताना कर्मचाऱ्यांच्या पाठीशी लोकप्रतिनिधी नेहमी उभे राहतील असे आश्वासनही दिले. या बैठकीत महापालिकेतील अनेक कर्मचारी आपल्या समस्या यांनी यावेळी मांडल्या. त्यामध्ये स्थायित्व प्रमाणपत्र, अतिरिक्त कामाचा भार, कालबाह्य पदोन्नती, पगाराची निश्चित तारीख, विमा सुविधा तसेच सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या थकीत रकमा यासारख्या विविध मुद्द्यांचा समावेश केला होता. प्रशासनाच्या वतीने काही प्रश्नांवर कारवाई सुरू असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. तसेच पहिल्या टप्प्यात अनेक कर्मचाऱ्यांना कालबाह्य पदोन्नती देण्यात आल्याचे सांगण्यात आले. दरम्यान ज्या कर्मचाऱ्यांना बैठकीत आपली समस्या मांडता आली नाही त्यांनी पुढील काही दिवसात उपमहापौर कार्यालयाकडे लेखी स्वरूपात आपले प्रश्न सादर करावेत असे आवाहन उपमहापौर मनोज चौधरी यांनी केले. तर नक्कीच हा जो काही जळगाव शहर महानगरपालिकेचा गाडा आहे तो प्रशासन आणि पदाधिकारी म्हणून चालवत आहोत आपण, आणि त्याच्यातील एक साथ जे आहे ते आपण सर्व त्यात आहोत. तर आपल्याला सर्वांना त्याचा भार उचलायचा. नमस्कार, मी मनोज चौधरी, जळगाव शहर महानगरपालिकेचा उपमहापौर. मी उपमहापौर म्हणून आज सर्व कर्मचारी अधिकाऱ्यांचा आढावा बैठक आणि त्यांच्या काही सूचना आणि काही विनंत्या होत्या त्या समजून घेतल्या की निदान फक्त आपण जळगाव शहराच्या नागरिकांच्याच काही सूचना किंवा विनंत्या असतील त्या आपण हे करतो आणि त्याच्यावर मार्ग काढतो. पण काही आपल्या अधिकारी असतील, काही कर्मचारी असतील, त्या कर्मचाऱ्यांच्या सूचना आणि काही आपल्या काही मागण्या होत्या, काही विनंत्या होत्या आम्हाला, त्या समजून घेतल्या आहेत आणि निश्चितच आम्ही संबंधित अधिकाऱ्यांना सूचना केल्या आहेत की आपण लवकरात लवकर या कर्मचारी असतील, अधिकारी असतील, यांचे जे काही प्रश्न असतील ते सोडले पाहिजे. पण त्याच्यात एक मुख्य कारण आम्हाला सगळं लक्षात येऊन गेलं की आपल्या जळगाव शहरात आपले कर्मचारी किंवा अधिकारी यांचा जो स्टॉप आहे तो कमी प्रमाणात आहे आणि तो निश्चित आपण आपल्या जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री असतील, दुसरे गिरीशभाऊ महाजन असतील, तसेच शहराचे आमदार असतील, यांच्याशी एक चर्चा करून आपण लवकरात लवकर ज्या आपल्या जळगाव महानगरपालिकेची जी भरती झाली पाहिजे आणि जे कर्मचारी अधिकारी आपल्याला उपलब्ध झाले पाहिजे, त्यामुळे आपल्या ज्या काही जळगाव शहराच्या ज्या अडचणी एक अधिकाऱ्याला असेल, कर्मचाऱ्याला जवळपास 3-3, 4-4 विभागाची जबाबदारी दिल्या जाते आणि त्याच्यामुळे त्यांच्या ज्या काही अडचणी येत आहेत त्या आम्ही सोडण्याचा प्रयत्न करतोय. कालबद्धताही विषय निघाला असेल. हो, निश्चित ते पण निघाला आहे आणि आम्ही संबंधित अधिकाऱ्यांना सूचना केल्या आहेत की आपण लवकरात लवकर आपण त्यांच्या काही ज्या काही मागण्या असतील त्या पूर्ण केल्या पाहिजे. आणि आपण बघितलं असेल की आपल्याकडे सेवानिवृत्त जे काही कर्मचारी होते त्यांचे अजूनही आपले 10-10 वर्ष झाले, 8-8 वर्ष, कोणाकोणाला 5-5 वर्ष झाले, त्यांचे काही आपली थकबाकी आपल्याकडे जे काही पैसे आपल्याकडे निघतायत, आपल्या काही कर्मचाऱ्यांना कोणाला हॉस्पिटलचा प्रॉब्लेम असतील, कोणाला लग्नाचा प्रॉब्लेम, कोणाच्या घरात लग्न आहेत, कोणाला कॅन्सरचं प्रमाण, म्हणजे आज जळगाव शहरात बघितलं असेल तर कॅन्सरचं प्रमाण खूप जास्त प्रमाणात वाढलंय. तर त्यांच्या नातेवाईकाला किंवा त्यांना काही आजारात जावं लागतं, म्हणून आपण संबंधित अधिकाऱ्यांना सूचना केल्यात की लवकरात लवकर त्यांचं पेमेंट चुकतं केलं जावं. की आम्ही जेव्हा कारवाई करण्यासाठी जातो तेव्हा आमच्यावर दबाव येतो, याबद्दल काय सांगा? मी अतिक्रमण विभागालाही सूचना केल्या आहेत की अशाही कोणत्या प्रकारचं आपल्यावर काही प्रेशर वाईज कोणी संबंधित काही पदाधिकारी असतील तर तुम्ही निश्चित त्यांच्याच तक्रारी आमच्यापर्यंत पोहोचा. निश्चित आम्ही त्यांच्याशी संपर्क करून आम्ही त्यांच्याशी तुम्हाला ज्या होणाऱ्या अडचणी आहेत किंवा आम्हाला काही प्रेशर वाईज केलं जातं, आम्ही जी काम करण्याची आमची मनस्थिती आहे किंवा आम्ही काम करण्याचा जो प्रयत्न करतोय तिथं आम्हाला कुठेतरी थांबवलं जातं, पण ते तसं होणार नाही. आम्ही ती जबाबदारी घेतलेली आणि निश्चितच त्यांचे जे काही अडचणी असतील ते सोडण्याचा